नमस्कार. मराठा विद्या प्रसारक संस्था संचलित KRT आर्ट्स, BH कॉमर्स अँड AM सायन्स अर्थात KTHM कॉलेज नाशिक, डिपार्टमेंट ऑफ जर्नलिझम अँड मास कम्युनिकेशन, क्लास MA JMC सेकंड इयर, सेमिस्टर तिसरे, सब्जेक्ट ॲडव्हर्टायझिंग जाहिरात, पेपर जर्नलिझम मास कम्युनिकेशन कॉमन सब्जेक्ट पहिला, चॅप्टर इंट्रोडक्शन, टॉपिक सिलेबस इंट्रोडक्शन. मी प्राध्यापक योगेश कुमार होले. या अभ्यासक्रमाचे काही उद्देश आहेत ते आपण सर्वप्रथम समजून घेणार आहोत. या अभ्यासक्रमात विद्यार्थी जाहिरातीचा अर्थ, स्वरूप आणि व्याख्या समजून घेतील. विद्यार्थी जाहिरात निर्मिती प्रक्रियेतील ब्रँड, प्रतिमा तसेच जाहिरात कंपनीचे कार्य यांचा अभ्यास करतील. विद्यार्थ्यांना जाहिरात कलात्मक व्हावी या दृष्टीने संदेश, दृश्य प्रतिमा, संहिता लेखन आदींचा अभ्यास परिचय होईल. विद्यार्थ्यांना जाहिरातींची विविध माध्यमे, त्यांचे फायदे आणि तोटे समजतील. विद्यार्थ्यांना जाहिरातीचा संस्कृती आणि समाजावरील प्रभाव, जाहिरातींची सामाजिक जबाबदारी, विविध दृष्टीने जाहिरातींच्या परीक्षणाचे ज्ञान होईल. या अभ्यासक्रमाच्या युनिट 1 मध्ये आपण सर्वप्रथम जाहिरात या विषयाचा संपूर्ण सिलेबस अभ्यासक्रम आपण समजून घेणार आहोत. पत्रकारितेच्या विद्यार्थ्यांसाठी जाहिरात हा अतिशय महत्त्वाचा आणि आवडीचा विषय असून यामध्ये तुम्हाला चांगला स्कोअरही करता येणार आहे. जाहिरात या विषयाचा सिलेबस अभ्यासक्रम आता आपण समजून घेऊया. युनिट 1 मध्ये इंट्रोडक्शन, जाहिरात अर्थ, स्वरूप आणि व्याख्या. यामध्ये जाहिरात म्हणजे दृकश्राव्य किंवा दृकसंदेश अशा विविध संपर्क माध्यमातून वस्तू, सेवा उपलब्ध आहे हे जनतेस कळविणे, जाहीर करणे. जाहिरातीने प्रभावित होऊन जनतेस उत्पादित सेवा, वस्तू खरेदी करण्यास उद्युक्त करणे. यासोबतच या चॅप्टरमध्ये आपण जाहिरातीची जाहिरातदारांच्या दृष्टिकोनातून असलेली भूमिका आणि महत्त्व, वृत्तपत्र, मासिके, नियतकालिके, व्यावसायिक नियतकालिके, जाहिरात, चित्रपट, शासकीय जाहिरात, जाहिरातीचा इतिहास, भारतातील जाहिरात आढावा, जाहिरातीच्या माध्यमातून लोकांमध्ये जागरूकता निर्माण करणे आदी अभ्यास आपण समजून घेणार आहोत. या विषयाच्या युनिट 2 मध्ये प्रोसेस ऑफ ॲडव्हर्टायझिंग म्हणजेच जाहिरातीची प्रक्रिया. यामध्ये ब्रँड, व्यक्तित्व तसेच प्रतिमा निर्मिती, ब्रँड व्यापारी चिन्ह वाढविण्यासाठी जाहिरात माध्यमाचा उपयोग, जाहिरातीची आवश्यकता, जाहिरातीच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या कॅम्पेन्स, जाहिरातदार, जाहिरात एजन्सी, जाहिरात माध्यम आणि ग्राहक यांची साखळी, जाहिरात एजन्सीची भूमिका, जाहिरात एजन्सीमध्ये कार्यरत असलेले विविध विभाग. यामध्ये लेखा विभाग, निर्मिती विभाग, संशोधन आणि कुठल्या माध्यमाद्वारे म्हणजेच मुद्रित, श्राव्य अथवा दृकश्राव्य माध्यमाद्वारे जाहिरातदाराने जाहिरात करावी हे त्याच्या उत्पादित केलेल्या मालावर अवलंबून असते. जाहिरात एजन्सीजला जाहिरातीच्या माध्यमातून होणारा फायदा तसेच त्यांचा जाहिरात निर्मिती प्रक्रियेवर होणारा खर्च याचाही आपण सविस्तर अभ्यास या युनिटमध्ये करणार आहोत. जाहिरातीच्या युनिट 3 मध्ये क्रिएटिव्ह प्रोसेस म्हणजेच कलात्मक प्रक्रिया. यामध्ये डेमोग्राफिक अँड सायकोग्राफिक ॲनालिसिस म्हणजेच लोकसंख्याशास्त्र तसेच मनोवैज्ञानिकता आणि ग्राहक लक्ष गट याचा विश्लेषणात्मक अभ्यास. यामध्ये कुठले उत्पादन लोकसंख्येच्या उपयुक्ततेच्या दृष्टिकोनातून तसेच त्या लोकसंख्येची उत्पादन घेण्यासंबंधीचा मानसशास्त्रीय अभ्यास तसेच ग्राहकांचा विशिष्ट गटालाही जाहिरातीच्या माध्यमातून उत्पादित वस्तू घेण्यासाठी लक्ष्य करून उद्युक्त केले जाते. यासाठी त्या विशिष्ट भागात जाहिरातीचे कुठले माध्यम प्रभावी ठरेल याचाही विश्लेषणात्मक अभ्यास करावा लागतो. ॲनालिसिस ऑफ ब्रँड, व्यापार चिन्हांचे विश्लेषण. यामध्ये उत्पादन ग्राहकांमध्ये एका विशिष्ट चिन्हाच्या द्वारे प्रसिद्ध केले जाते. त्या चिन्हानेच ग्राहकही ते उत्पादन ओळखतो आणि विकतही घेतो. बऱ्याच वेळेस कंपनीचे नावही ब्रँड नेम म्हणून ओळखले जाते.
यामध्ये LG, टाटा मोटर्ससाठी एकच उत्पादन आणि विविध कंपन्यांची ब्रँडच्या माध्यमातून असलेली स्पर्धा, जसे की फ्रिज, टीव्ही, वॉशिंग मशीन, बाईक्स, कार्स बनविणाऱ्या कंपनी, रिसर्च, उत्पादित वस्तू विक्रीसाठी बाजारपेठेचे संशोधन, ग्राहक वर्ग तसेच इतर कंपनीच्या मालासोबतचेही संशोधन जाहिरात कंपनीच्या संशोधन विभागाला करावे लागते. यासोबतच सर्जनशीलतेचा उपयोग संदेश, चिन्ह, लेखन याद्वारे केला जातो. जाहिरातीच्या माध्यमातून जनतेस संबंधित उत्पादन घेण्यासाठी आवाहन, डिफरंट अपील्सही केले जाते. युनिट 4 मध्ये ॲडव्हर्टायझिंग मीडिया, जाहिरातीची माध्यमे. मास मीडिया यामध्ये वृत्तपत्रे, मोबाईल्स, रेडिओ आणि टेलिव्हिजन, तसेच निशे मीडिया, आउट ऑफ होम मीडिया आणि ठराविक लक्ष्य गटासाठी जाहिरात बनवणे. डिजिटल मीडिया याचा अभ्यास, तसेच या माध्यमाचे फायदे आणि नुकसान, जाहिरात देण्यासाठी कुठल्या माध्यमाचा उपयोग करायचा, त्याचे योग्य नियोजन, अचिव्हिंग मॅक्झिमम रीच अँड इम्पॅक्ट थ्रू द मीडिया मिक्स, अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी योग्य त्या माध्यमांचा मेळ घालणे, जाहिरातीसाठी योग्य त्या माध्यमांचे नियोजन करण्यासाठी ग्राहकांच्या प्रतिसादाचा आवश्यक डाटा कसा उपयुक्त ठरतो, याचाही अभ्यास या भागामध्ये आपण करणार आहोत. युनिट 5 मध्ये जाहिरात आणि समाज यामध्ये आपण जाहिरातीचा आपली संस्कृती आणि समाजावर होणारा परिणाम याचा अभ्यास करणार आहोत. कुठलीही जाहिरात बनविताना सामाजिक जबाबदारीचे भान ठेवावे लागते. यामध्ये जाहिरातीच्या माध्यमातून समाजात जाणारा संदेश, तसेच जाहिरातीची नैतिकता, केलेल्या दाव्यांची सत्यता याचा संपूर्ण अभ्यास आपण यामध्ये करणार आहोत. रोल ऑफ ASCI म्हणजेच ॲडव्हर्टायझिंग स्टँडर्ड काउन्सिल ऑफ इंडिया याचाही अभ्यास आपण यामध्ये करणार आहोत. भारतीय जाहिरात मानक परिषद ही एक स्वयंसेवी स्वनियंत्रित संस्था आहे. याचाही अभ्यास या ठिकाणी आपल्याला करायचा आहे. भारतातील जाहिराती संदर्भात नियम आणि नियमन, पब्लिक परसेप्शन ऑफ ॲडव्हर्टायझिंग, जाहिराती संदर्भात सार्वजनिक समज, विविध दृष्टिकोनातून जाहिरातीचे टीकात्मक विश्लेषणही या भागामध्ये आपण करणार आहोत. या विषयाच्या अभ्यासासाठी काही संदर्भ ग्रंथ आपल्याला अभ्यासायचे आहेत. यामध्ये रुची गुप्ता यांचा ॲडव्हर्टायझिंग प्रिन्सिपल्स अँड प्रॅक्टिसेस, एस चांद प्रकाशनाचं पुस्तक आहे ते नवी दिल्लीचं. राजू बत्रा यांचं ॲडव्हर्टायझिंग मॅनेजमेंट, पियर्सन, नॉयडा. पियुष पांडे यांचं पांडेमोनियम हे पेग्विन प्रकाशनाचं पुस्तक आहे, भारतातीलच. वनिता कोहली यांचं इंडियन मीडिया बिझनेस, सेज, न्यू दिल्ली ही पुस्तकं आपल्याला संदर्भासाठी वापरता येतील. थँक्यू, धन्यवाद.